श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, आज माझे 108 सारामृताचे पाठ पूर्ण झाले. तर त्याचं आज माझ्याकडे उद्यापन होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी चहा ठेवला एका साईडला आणि दुसऱ्या साईडला छान पुरणपोळीसाठी डाळ शिजू घातली. चहा होतोय तोपर्यंत मी काय केलं, पटकन डाळ पण शिजू घातली, म्हणजे दोन्ही पण कामं सोबतच होतील. चहा शिजतोय तोपर्यंत मी इकडे भात लावण्यासाठी तांदूळ देखील निवडून घेतला. तांदूळ निवडून झाला त्याच्यानंतर मी पटकन भजीचं पीठ मळायला घेतलं. ते देखील मी लवकर असं मळून घेतलं, म्हणजे कसं लवकर आवरलं की पटकन स्वयंपाक पण होतो आणि कामं पण भरभर होतात. तोपर्यंत माझी डाळ इकडे शिजली होती. तोपर्यंत मग मी लगेचच गूळ आणि साखर टाकून पुरण बनवून घेतलं. मी कायमच असं मिक्स पुरण बनवते, म्हणजे अर्ध गूळ आणि अर्ध साखर याप्रमाणे. त्यानंतर झाल्यानंतर मी हे बघा, इथं तुपाची छान अशी धार सोडली आहे, जेणेकरून पुरण हे मऊ होतं आणि पोळ्या देखील छान होतात. त्याच्यानंतर मी इथं देवपूजा करून घेतली. मी छान देवपूजा करून घेतली. नंतर मग बघा, देवपूजा केल्या लगेचच स्वामींनी दिव्यामध्ये प्रचिती दिली आहे. मस्त असं दिवसभर दिव्यामध्ये ही स्वामींची प्रचिती आज दिवसभर होती. तशी तर माझ्या देवारातल्या दिव्यामध्ये रोजच काही ना काही स्वामी प्रचिती देतात, पण आज या 108 सारामृताच्या पारायणाच्या दिवशी देखील स्वामींनी येऊन उपस्थिती लावली. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला स्वामींना. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही नंतर गेलो चिंतामणी, जे मोरया गोसावीचं मंदिर आहे तिथे. नंतर आम्ही गणपतीच्या पाया पडायला गेलो की स्वामींनी माझ्याकडून 108 सारामृताचे पाठ हे पूर्णपणे करून घेतले. त्याच्यानंतर मग आली वेळ स्वामी महाराजांची, कारण आज जे माझ्या आयुष्यात 108 सारामृताचे पाठ जे झालेत ते फक्त स्वामींमुळेच झालेले आहेत. या छान स्वामींच्या पादुका आहेत, त्या मठातल्याच आहेत जिथे आज आम्ही गेलो होतो. आणि हे छान स्वामी महाराज आहेत. तर 108 सारामृताचे जे पारायण मी केलं ते माझ्या इच्छापूर्तीसाठी मी केलं होतं आणि स्वामींनी ते माझी इच्छापूर्ती 108 पारायणाच्या आधीच पूर्ण केली. जवळपास 90 पारायण माझे झाल्यानंतर माझी इच्छा ती पूर्ण झाली. तर तुम्हालाही जर माझ्या इच्छा ऐकायची असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच नवीन व्हिडिओजसाठी नक्की चॅनलला फॉलो करा. तसंच मी संकल्प कसा केला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मेसेज करा. मी नक्कीच तुम्हाला संकल्प कसा करायचा हे सांगेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.